या वॉकी टॉकी सदृश दिसणाऱ्या यंत्राकडे निरखून पहा। अशाच एका यंत्राचा शोध घेण्याचं आव्हान आता भारतीय तटरक्षक दलासमोर उभं ठाकलंय। कारण 3 वर्षांपासून हे यंत्र भारतासोबतच इतर देशातल्या सागरी यंत्रणांसाठी सुद्धा डोकेदुखी ठरत आहे। 2012 मध्ये 7 आयलंड शिपिंग कंपनीच्या MT क्रिस्टल जहाजाला सांडे लागवण बंदरामध्ये अपघात झाला। या अपघातानंतर MT क्रिस्टल जहाजावरचे हे यंत्र समुद्रात हरवलं। रत्नागिरीच्या किनाऱ्यावर याच सांडे लागवणच्या किनारी MT क्रिस्टलला 2012 मध्ये अपघात झाला होता आणि या अपघातानंतर याच जहाजावरील हे यंत्र गायब झालं होतं आणि त्यानंतर गेल्या 4 वर्षांमध्ये तब्बल 3 वेळा या यंत्रानं या MT क्रिस्टलला धोका असल्याची सूचना दिली आणि जगभरातील आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाल्या होत्या। तशी सूचना रत्नागिरीच्या कोस्ट गार्डला आली आणि मग कोस्ट गार्डला जगभरातील लोकांना इथं कोणताही अपघात झालेला नाही, केवळ यंत्र हरवलं आहे हे सांगताना अक्षरशः नाकी नऊ आले होते। जहाज संकटात सापडल्यानंतर जगभरातल्या सागरी सुरक्षा यंत्रणांना संदेश पोहोचवण्याचं काम या यंत्राद्वारे केलं जातं। हे यंत्र अतिशय छोटं असून या यंत्रावर एक छोटंसं बटन आहे आणि हे बटन प्रेस केलं गेलं की जगभरातील आपत्कालीन विभागांना हे जहाज ज्याचा नंबर रजिस्टर असतो या मशीनवरती हे संकटामध्ये आहे, समुद्रामध्ये त्याला मदत हवे असा अलर्ट जगभरातल्या आपत्कालीन विभागांना दिला जातो आणि तिथून हा जो मेसेज असतो हा तिथल्या जवळपासच्या आसपासच्या बंदरं असतील किंवा त्या जहाजाच्या आसपास जी अन्य जहाजं असतील यांच्या संपूर्ण सिस्टीमला दिला जातो। MT क्रिस्टल जहाजावरून हरवलेल्या त्या यंत्राचं बटन कोण दाबते कुणास ठाऊक, मात्र गेल्या 4 वर्षात या यंत्रावरून 3 वेळा सतर्कतेचा संदेश देण्यात आला आणि तो संदेश मिळताच जगभरातल्या सागरी सुरक्षा यंत्रणेचे डोळे भारतीय तटरक्षक दलाकडे वळतात। भारतीय तटरक्षक दलानं लगतच्या गावांमध्ये सुद्धा आता या यंत्राचा शोध सुरू केलाय। कोस्ट गार्ड वाल्यांनी येऊन वाडीवाडीतून त्याची चौकशी करायला पाहिजे। चौकशी केल्यानंतर ते समजणार आहे बा कोणाकडे घरी असेल तर काय कोण खेळणा म्हणून त्याचा ते वापर करत असेल कोण तर काय समजू शकत नाही ना। तुम्ही नुसते येऊन किनाऱ्यान फिराल तर काही लोकांना पण काय समजणार नाही। आता हे यंत्र अरबी समुद्रानं गिळलं की माशानं खाल्लं किंवा ते मासेमारीच्या जाळ्यात अडकून लहान मुलाच्या हातातलं खेळणं तर बनलं नाही ना, अशा अनेक प्रश्नांनी भारतीय तटरक्षक दलाला भंडावून सोडलाय। या छोट्याशा मशीननं केवळ भारतीय किनाऱ्यावरच नव्हे तर जगभरातल्या आपत्कालीन विभागांना धावाधाव करायला लावली आहे। यामुळे या मशीनचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी कोस्ट गार्ड जंग पछाडतंय। ज्या व्यक्तीला हे मशीन सापडलंय अशा व्यक्तीने ते कोस्ट गार्डमध्ये येऊन जमा केलं तर त्यावर कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जाणार नाही असं आश्वासन ही कोस्ट गार्डतर्फे दिलं गेलंय। कॅमेरा पर्सन उमेश सावंतसह सचिन देसाई, ABP माझा।